झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात डीजे बंदीसाठी डॉक्टरांचा मूक मोर्चा। शाळकरी विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांचा सहभाग। डीजे बंदीच्या कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी। धुळे शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर कठोर कारवाईची मागणी करत इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आज धुळ्यात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अनेक शाळकरी विद्यार्थी, बार असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, सीए संघटना तसेच विविध व्यापारी संघटनांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही धुळे शहरासह जिल्ह्यात डीजे वाजवण्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप मोर्चेकर्त्यांनी केलाय। डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे कायमस्वरूपी बहिरेपणा, मेंदू हृदयावर होणारे आघात, मृत्यूचा धोका, गर्भवती स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व रुग्णांवर होणारे घातक परिणाम यावर डॉक्टरांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। आमच्या मोर्चाचा उद्देश हा या ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्त्वाचा होता। डॉक्टर म्हणून आम्ही ज्यावेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो, अनेक नवजात अर्भकं ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, अनेक पेशंट जे हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात, डायबिटीसचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात, सिरियस असे ICU मध्ये ॲडमिट असतात, अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो। उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे, समाज उत्थानाचं असलं पाहिजे, प्रबोधनाचं असलं पाहिजे, ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारा असायला हवं। मोर्चेकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाने या संदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्वरित ठोस कायदेशीर प्रतिबंधनात्मक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।